केलं का सुरू? हो. समोर नमस्कार. आज मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण भागातील कल्याण मुरबाड नगर माळशेज महामार्गाच्या बाजूला असलेल्या रायते गावातील रायते विभाग हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय रायते या महाविद्यालयाचा इयत्ता 12वीचा निकाल लागला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12वीच्या निकालाच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतील व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आमच्या कल्याण ग्रामीण भागातील रायते कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थिनीला 75.83% गुण मिळालेले आहेत, कुमारी निधी एकनाथ देसले, राहणार चौरे, तालुका कल्याण, हिच्या घरी तिचा मी सत्कार करण्यासाठी उपस्थित आहे. भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा तसेच भिवंडी लोकसभेचे उमेदवार महाविकास आघाडी सुरेशजी म्हात्रे म्हणजेच बाळामामा म्हात्रे, संपूर्ण या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामस्थ, गावकरी, त्याचप्रमाणे सर्व शाळेतले शिक्षक, रायते कॉलेजचे प्राचार्य, रायते ग्रामस्थ यांच्या वतीनं मी प्रथमतः निधीचं मनापासून अभिनंदन करतो. मगाशीच मला मोबाईलवर तिचा प्रथम क्रमांक आल्याची बातमी समजली आणि त्यानंतर लगेच बाळा शेलार यांना मी संपर्क साधला आणि तिचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आज 12वीचा निकाल लागलेला आहे. मुरबाड मतदारसंघातील जे विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसलेले होते आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सन्माननीय सुरेशजी म्हात्रे, बाळामामा म्हात्रे यांच्या वतीने सुद्धा त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण आज 12वीचा निकाल लागलेला आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, पाठबळ मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून गेले अनेक वर्ष मी निकाल लागला का त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याचा सन्मान करतो. चौरे गावातील निधी एकनाथ देसले गुणी विद्यार्थिनी आहे आणि शाळेमध्ये सुद्धा भरपूर हुशार, मेहनती विद्यार्थिनी, आणि त्यामुळे 10वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा तिला चांगले गुण मिळाले होते आणि आता सुद्धा 12वीला ती पहिली आलेली आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या छोट्याशा सत्काराच्या कार्यक्रमाला चौरे गावचे सामाजिक कार्यकर्ते बाळाजी शेलार, त्याचप्रमाणे उज्ज्वलाताई देसले सामाजिक महिला कार्यकर्त्या, तसेच निधी देसले हिचे आई वडील एकनाथजी देसले आणि आमच्या देसले ताई या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी पूर्ण देसले परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, गौरवाची गोष्ट आहे का एका साध्या शेतकरी कुटुंबातली मुलगी आज रायते कॉलेजमध्ये पहिला क्रमांक काढते आणि त्यामुळे या गावाला, तिच्या कुटुंबाला त्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. या निमित्तानं मी तिचं मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये तिला जी काही शिक्षणासाठी मदत लागेल ती नक्कीच देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बाळामामा म्हात्रे यांना सुद्धा मी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं का भरत दळवी सर, तुम्ही जाऊन तिचा सन्मान करा आणि 4 तारखेनंतर तिला नक्कीच आपण तिला जी काय मदत लागेल शिक्षणासाठी ती आपण देण्याचा प्रयत्न करू. कारण विद्यार्थ्यांना जर पाठबळ दिलं, आशीर्वाद दिला तर आपले विद्यार्थी पुढे जातात, चमकतात आणि त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातल्या मुली सुद्धा आज शिक्षणाच्या बाबतीत पुढे आहेत, आघाडीवर आहेत. आणि त्यामुळे जशी मुलं महत्त्वाची आहेत तशा मुली सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला सुद्धा आता पुढे जाताना दिसत आहेत. आणि म्हणून मी निधीचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. तिचे वडील, तिची आई, साधं कुटुंब आहे, शेतकरी कुटुंब आहे आणि या साध्या घरातली मुलगी आज 75% गुण मिळवते, याचा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खूप गर्व वाटतो, अभिमान वाटतो. आणि म्हणून निधी एकनाथ देसले तिचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तिचा या ठिकाणी सन्मान करतो. त्या सन्मानाचा तिने स्वीकार करावा. करू का बरं? फोटो येतो का बरोबर?